हा काय सतार वाजवलीस ग आणि गातेस पण काय सुंदर. आता रमा देखील सतार वाजवते आणि गाते देखील, पण ते काय सतार वाजवणं झालं सतार खाजवणं. लाज नाही वाटत त्यांच्या शेजारी असं खेटून बसायला? रतन जळणे सुरू झाले. तू बोलतेस? हो हो मी बोलते. माधव चल आपल्याला फिरायला जायचं ना कडे. अरे हो ते विसरलोच होतो. चल झूला जाऊया. आईस्क्रीम भेळपुरी आणि चायनीज पण. अरे हो चायनीज पण बॉल डान्स पण. तू अगं तुला वारा बिरा लागला ना तर सर्दी वगैरे होईल. निमोनिया सुद्धा होईल. डॉक्टर ब्रांको निमोनिया. मला फार महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. डॉक्टर शास्त्रीनी. डॉक्टर शास्त्रीनी की डॉक्टर बगाराम? चल माधव आपल्याला जायचंय ना कडे. ऑफकोर्स पाया पडते तुमच्या. मी मरणार होते हो खरंच मी मरणार होते. मी कसं सांगू यांना. आई पिंटू बाळा कसं होणार रे आपलं. बजरंग तू? होय डॉक्टर साहेब मी आज. तू इथे कसं काय? आता इथे रतन बसली होती. रतन कुठे गेली? माझी रतन? रतन हा? अहो पाना उलटा फिरला बघा. हा तुमची रतन आता तुमची राहिली नाही. तुम्ही इथं नुसतं या फोटो संघ खेळत बसलाय. तिकडे त्या रतनबाईनं अख्खा सिनेमा कंप्लीट केला आमच्या डायरेक्टरा संघ. हा मालका संघ. अहो मालकिनीच्या गळ्याला फास लावून मालकाच्या गळ्यात लग्नाची माळा घालायला निघाले तुमची रतनबाई. काहीतरी करा की तुम्ही. छे छे डोकं अगदी भांडावून गेलाय. तू आणि मी एकत्र यावं म्हणून कालपर्यंत ती रमा प्रयत्न करत होती. म्हणून आपण प्रेमाचं नाटक पण सुरू केलं. आणि तीच रमा आज माझ्याकडे तिरस्कारानं बघायला लागली. एखाद्या मारक्या म्हशीसारखी. हो ना. नाही रेडा नाही रेडा तोंडे नाही ते गायतोंडे. आपल्या प्रेमाचं नाटक आता सुरू. अंक दुसरा. प्रिये लाडके. रतन तुमची बाथरूम मधली आंघोळ ऐकली. तुमच्या प्रेमाचा बगीचा बघतोय. तुझ्या आणि ह्यांच्या प्रेमात आहे आता तुमची लग्नापर्यंत बदल गेली. निर्लज्जा. कोण ही हे शोभत नाही तुम्हाला माधव? का शोभत नाही? हेच दुसऱ्याच्या बायकोवर असं करणं. दुसऱ्याची बायको? मग हे काय तुमची बायको आहे? माझी. समजा ही जर माझी बायको होणार असेल तर? पण तुम्हाला एक बायको असता ना? ती पहिली आणि ही दुसरी. रतन हे खरं आहे? हो माणसं दोन गाड्या नाही का ठेवत? मग दोन बायका करायला काय हरकत आहे? एक अँबॅसेडर दुसरी फिएट. ठेवा फियाट ठेवा, टेम्पो ठेवा, ट्रक ठेवा, सुपरस्टार तुम्ही. रमाबाईसाठी मी होऊ देणार नाही. तुमच्या बायकोच्या दुःखाची तुम्हाला काळजी नसेल पण मला आहे. मिस्टर माझ्या बायकोची काळजी घेणार आहे तुम्ही कोण? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण खाजगी रहस्यमय सत्य. रतन ही काय तिकडंबाजी आहे? रमाला वाटतं की तू आणि मी. येस. आणि तू म्हणतेस की तो डॉक्टर आणि रमा. येस. आणि त्या डॉक्टरच्या एकंदर वागण्यावरून असं वाटतं की तो डॉक्टर आणि. हो नो जिजाजी. जिजाजी आपण त्या डॉक्टरचा पाठलाग करूया का? पण मी नक्की सांगते तो रमाताईलाच भेटायला जाणार. मग चल. ओके. तुम्ही मला फसवलं.
इथून आधी. तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. अहो तुमचा गैरसमज आहे ती रतन आणि तुमचा नराम. त्यामुळे किती घोटाळे झाले ठाऊक आहे तुम्हाला? मी काय माझं काय तुमच्या सांगण्यावरून मी वर जायची तयारी केली. अहो, मी तर होतो पण पिंटू सकट हा संसार आणि फर्निचर सकट नवरा ताब्यात घे असं त्यासाठी रतनला सांगितलं मी. काय अहो म्हणजे रतन तुम्ही त्या लेडी केली ताब्यात दिलं. तुमच्यामुळे. अहो म्हणजे तुम्ही आपण लोणी बोकाच्या तोंडात दिलं. म्हणजे तुम्ही हरणीला वाघाच्या तावडीत दिलं. तुमच्या काढोपणामुळे. मला हे सांगा तुम्ही रतनला तुमच्या माझ्या मधलं रहस्य का सांगितलं? मग ती मला तुमच्यापासून तोडायला बघत होती. आता मी सांगते तसं करा. मी माझ्या नवऱ्याला रतन पासून तोडत तोडत आणते. तुम्ही तिला गोपीपर्यंत नेऊन सोडा. नाही, तोडत आणण्याचं तुम्ही बघा पण कुठं नेऊन तोडायचं मी बघणार. मी रतनला सरळ पळवून नेऊन तिच्याशी लग्नच करणार. तुम्ही तुम्हाला आयडिया आवडली ना? तुम्ही आणि पळवणार? मी सोडा सोडा. थोडा सर डॉक्टर त्याला डॅशिंग असावं लागतं. डॅशिंग. डॅशिंग मी गोपीला सरळ हे करून टाकीन. हे म्हणजे खलास करून टाकीन. आवाज बघाराम आणि आवाज 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 तर आवाज मला काही अरे मी बघतोस काय चायला आवाज दे. आवाजाला चायला दे. थांबा मी आहे ना मी बघतो त्याला अबे ओ बघाराम नशा पानी करके आया क्या रे तुम्ही हटणार रे ये प्रीति का नशा है. मेरे में डैशिंग नहीं है ऐसा लोग बोलता है. आज मैं तेरी ये मुंडी काट के रतन के कच्ची बोल टीवी का एंटीना है उस पर लटकाऊंगा. चॅलेंज वागा ओमपासा युगांडा नैरोबी मांजर ABCDEFGHIJK. अरे तू काय करशील रे के फराकडी. हा साहेब काकडी दारा सिंगाने मी काढली होती. काकडी फक्त 10 रुपये किलो. काकडी काकडी मी तुला 10 रुपयासारखा कथा मी तुला काकडी सारखा कथा कथा खाईन. अबो कक्कड सिंग. मी तुला या गाजरासारखा कचा कचा खाईन रे हा, साहेब. लाल लाल गाजर फक्त 15 रुपये किलो. सगळ्यांना घ्या, दे. घ्या, अबो बैंगन अबे मच्छर छाप उदबत्ती. उदबत्ती हा? माझी उदबत्ती 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 साहेब हे मच्छर कुठं आलं मध्ये नाही म्हणलं भाजीचे पैसे कोण देणार. किती झाले समजा भाजीचे 840 रुपये. होय 840. 840 होय. या डॉक्टर कडनं घ्या डॉक्टर? यानेच मला पहिल्यांदा आवाज दिला म्हणून मला स्फूर्ती आली याच्याकडनं घ्या डॉक्टर पैसे तुम्ही सगळ्यांनी चॅलेंज घेतला होता आपण वाटून घेऊ. चल, चल, चल. याच्याकडनं घ्या ना, आम्ही याच्याला हवालदार द्या. हवालदार हवालदार इकडे तेरे को बाद में कहता है भजी के पड़े में पड़ता है काय करताय मला आम्हाला पैसे द्या. हवालदार हवालदार धरा त्याला धरा त्याला. हवालदार मेरे पीछे. अरे हवालदार पीछे मेरे. अरे गप. साहेब माझ्या भाजीचं 840 रुपये झालं. होय. और मैं 2 कद्दू के 200 रुपए. 200 रुपए जी जी. अच्छा, ठीक आहे. पैसे पैसे अरे पैसे म्हणतो तर. ए माझ्या उदबत्ती अगं थांब अगं हे
उदबत्ती. अगं थांब, मी आलो ना. अगं उदबत्ती. आहा, आहा. अगं कुठे गेली? ए माझ्या उदबत्ती, ए माझी बिना, तेरे बिना भी क्या जीना, माझी मीना. ठरलं. काय रामबाण उपाय. काय ते मी बरोबर रात्री 8 वाजता टेलिफोन बूथ मधून रमाबाईंना फोन करेन हा आणि रमाबाईने तो फोन ट्रंक कॉल असं समजून घ्यायचा. म्हणजे रंगोबाबांचा टरकाल समजून मालकीन बाईने बोलायचं. टाळ्यानंतर वाजवा. मी काय सांगतो ते ऐकून घ्या. रतनला सांगायचं की रंगो बाबाने अर्जंट वाईला बोलवलंय म्हणून. हा. या बया लई झाक आयडिया. मी मालकीबाईची समजा नीट समजावून सांगते बघा. नीट समजावून सांगा ना तर मालकीनबाई मला समजावून सांगतील रॉंग नंबर असं समजून. काय मजा आली ना. गंमत असतोय. येस माधव सुखात नाही या प्रकाश टाकेल. हा काय म्हणाल? तुमच्या थिएटरला कुठला पिक्चर चाललाय आज? सिनेमाचा थिएटर रॉंग नंबर. रतन. नाही नाही फक्त रतन. कोण? बाबा? हो मी रमाच बोलते. का? आणि मी बोलतो. काय ट्रंक कॉल केला होता बाबा? आणि ते काय म्हणाले? आम्ही सगळे येऊ का तिकडे? काय? फक्त रतनलाच पाठवू? बर फक्त रतनलाच पाठवते. काय म्हणाले? पण बाबा का ते कारण सांगा ना. काय म्हणाले नंतर सांगेन. अहो पण बर अहो पण बाबा. हॅलो 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 हॅलो. काही जरुरीच असल्याखेरीज बाबा ट्रंक कॉल करणार नाही. मला गेलंच पाहिजे. जा जा लवकर जा. माझी बॅग बजरंग जी. बॅग. तुमची बॅग भरून तयारच आहे. जा लवकर आण. माधव तुम्ही मला स्टेशनवर पोचवायला याल ना. डेफिनेटली या. ते कशाला? ते फार दमले. मी येते तुला पोचवायला. तुला एसटीत बसलेले बघते आणि मगच मी घरी परतते. रतनबाई ही घ्या तुमची बॅग. आणि ही घे तुमची पिशवी. ताई तिकडे व्हायला काय झालं असेल ग. मला सारखी आई बाबांची आठवण येते. आई बाबा. रतन रमे आजोबा तुम्ही फोन मधून बाहेर कशी आलात? आताच तर तुमचा ट्रंक कॉल आला होता की रतनला वाईला पाठवून द्या म्हणून. माझा ट्रंक कॉल? अरे आम्ही सकाळी 7:30 वाजता एसटीत बसलो. ते आता इथे येऊन पोचलो. हं. ट्रंकॉल कसला करणार डोंबलाचा? काय मग रमा तू इतकं बिनचूक कशी काय बोललीस? बाबा रतन काय भानगड काय? कुणीतरी एप्रिल फुल केलं असेल. बट आय एम नॉट फुल. मी गप्प राहणार नाही. आताच्या आता इन्क्वायरी करणार. ती एन्क्वायरी मग करा जावई बापू. हम्म. आधी त्या गोपीचं कुठपर्यंत आलंय ते मला सांगा. अहो तो झिपऱ्या केसाचा बुलडॉग लग्न करायचं नाही म्हणतोय. अरे तो नाही त्याचा बाप करेल. हा? काय नाही उद्या सकाळी त्या गोप्याला मी इथं बोलावलंय म्हणून सांगा.